मिरजेतील प्रभाग क्रमांक 20 हा सर्व प्रभागांपेक्षा विकासामध्ये अग्रेसर असलेला दिसून येत आहे। येथील माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी नगरसेवक असताना सर्व प्रभागाचा कायापालट केला आहे, अजूनही ते करत आहेत। प्रभाग क्रमांक 20 मधील 2018 साली सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये योगेंद्र थोरात हे निवडून आले। त्यांनी 2018 पासून आजपर्यंत 5 वर्षात प्रभागाचा कायापालट केला आहे। त्यांनी विकास करण्यासाठी आज तागायत 43 कोटी रुपयांचा निधी खेचून आणला आहे। रस्ता, पाणी, लाईट या सर्व गोष्टी मूलभूत कामे संपवून त्यांनी प्रभागात आरोग्याच्या दृष्टीने सुसज्ज असे आरोग्य केंद्र नंबर 10 हे काढले आहे। तर मुलांच्या भवितव्यासाठी नवीन शाळा इमारत बांधून मनपा शाळा नंबर 7 ही प्रभागामध्ये काढली। त्या शाळेमध्ये आता 230 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। तर नव्याने आता ग्रंथालय आणि बुद्धविहाराची उभारणी सध्या चालू आहे। तर प्रभागामध्ये विविध ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी जिथून सांगली जिल्हा म्हणजे मिरजेत एंट्री होते असे कृष्णाघाट येथून प्रभागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावले आहे। प्रभागामध्ये ज्या ज्या ठिकाणाहून एंट्री होते त्या त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आले आहेत। तर या सीसीटीव्हीचा नागरिकांनी देखील चांगला उपयोग होत आहे। प्रभाग 20 मध्ये मूलभूत सुविधा असू द्यात, शाळा, हॉस्पिटल, वाचनालय, बऱ्याच सगळ्याच गोष्टी जवळ संपलेल्या आहेत। त्यामुळे गेल्या महिन्याभरात आपण प्रभाग 20 मध्ये सीसीटीव्ही लावायचं काम चालू केलेलं आहे। माझ्या निधीतून मी नगरसेवक असताना हे काम मंजूर केलं होतं। यात आपण जिथून सांगली जिल्हा चालू होतो, प्रभाग 20 चालू होतो, कृष्णा घाटाचा पूल असू द्या, मार्कंडेश्वर मंदिर, शाळा नंबर 11, कृष्णा घाट परिसर, पाटील गल्ली, महात्मा बसवेश्वरांचा पुतळा, कन्वडकर हाऊस मशीद, बौद्ध विहार, ताजा वसाहत, असा बराच मोठा परिसर जिथून वार्डात एंट्री असेल त्याचा मुख्य उद्देश असा आहे की गोरगरीब लोकांच्या गाड्या चोरीला जाणं, सामान चोरीला जाणं, घरात चोऱ्या होणं, तसेच भांडणं, वाद। मध्येच आपण बघितलं की एका मंदिरात पण अनुचित प्रकार घडला। असे प्रकार घडून लोकांची मनशांती आणि त्यांनी कमवलेल्या वस्तू चोरीला जाऊ नयेत, गेल्या तर त्याचा छडा लागावा, यासाठी मी हा प्रयत्न केलेला आहे। तेव्हा मला सांगायला आज आनंद वाटतो की मूलभूत गरजा संपवून आमचं हॉस्पिटल, शाळा, जवळजवळ आता सिमेंट टँक पण प्रभागात मंजूर होत आहे। आणि हे जे आमच्या मूलभूत गरजांमध्ये आजकाल सीसीटीव्ही आहे ते पण प्रभाग 20 मध्ये पूर्णपणे आम्ही कव्हर केलेलं आहे, याचा आम्हाला आनंद आहे।